नमस्कार, मी गौरी सुर्वे. तुम्ही बघताय भाईंदर संवाद आणि आज मी उपस्थित आहे मीरा भाईंदरमधील सिनेमॅक्स रोडजवळ. आजचा विषय आहे की जी महानगरपालिका आहे ती महानगरपालिका शहर विकासासाठी शहर सुशोभीकरणाची कामं देखील करते. शहर सुशोभीकरणामध्ये जसं इथली उद्यानं आहेत त्यांचं डेव्हलपमेंट करणं, जी ऐतिहासिक स्थळं आहेत त्यांचं डेव्हलपमेंट करणं, ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांचं डेव्हलपमेंट करणं, सार्वजनिक जी पर्यटन स्थळं आहेत त्यांचं डेव्हलपमेंट करणं, ही सगळी कामं शहर सौंदर्यीकरणामध्ये सुशोभीकरणामध्ये येतात. तसंच मीरा भाईंदर महानगरपालिकेने शहर सौंदर्यीकरणामध्ये वृक्ष सौंदर्यीकरणाचं देखील काम हाती घेतलेलं आहे. वृक्ष सौंदर्यीकरणाच्या कामामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेने शीतल लँडस्केप ॲग्रो सर्व्हिस कंपनीला एक टेंडर दिलं आहे. जे टेंडर 50 लाख रुपयाचं आहे आणि या टेंडरचा कालावधी आहे 12 डिसेंबर 2025 ते 11 डिसेंबर 2027. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जी शहरातली इथे तुम्हाला जी दिसत आहेत ती सगळी वृक्ष पेंट करून निघणार आहेत. पेंट लावल्यानंतरनं ह्या शहरातल्या वृक्षांचं खरंच रूप बदलणार आहे का? हा जो टेंडर दिलेला पैसा आहे 50 लाख रुपये, हा पैसा इथल्या सामान्य जनतेचा आहे. शहर सुशोभीकरणामध्ये जे पैसे वापरले जाणार आहेत ते इथल्या सामान्य जनतेचे आहेत. सामान्य जनतेने दिलेल्या टॅक्सचे ते पैसे आहेत. सामान्य जनतेला ह्या सुशोभीकरणाचा किती फायदा होणार आहे? जसं मी मागाशी म्हटलं की इथल्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत, इथली जी पर्यटन स्थळं आहेत त्यांचं सुशोभीकरण शहर विकासाच्या अंतर्गत केलं जातं. शहर विकासाच्या अंतर्गत की जे हे सुशोभीकरण केलं जातं त्याचा फायदा देखील इथल्या सामान्य जनतेला होतो. तर ही जी वृक्ष सुशोभीकरणाची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतलेली आहे त्याचा खरंच इथल्या शहरातल्या सामान्य जनतेला कितपत फायदा होणार आहे? हा सामान्य जनतेकडून महानगरपालिकेला हा प्रश्न विचारते की या 50 लाखाचा किती बेनिफिट इथल्या सामान्य जनतेला होणार आहे? आगामी काळामध्ये मान्सून येत आहे. मान्सून आल्यानंतरनं हा जो पेंट इथे झाडांना लावलेला आहे तुम्ही बघू शकता, हा पेंट खरंच राहणार आहे का? मी तुम्हाला दाखवेन की तुम्ही ते बघू शकता. मी जस्ट हात लावल्यानंतर ना हा पेंट माझ्या हाताला लागतोय. हा भुसभुशीत असा रंग आहे. हा भुसभुशीत असा रंग ऑलरेडी माझ्या हाताला लागतोय. मग जेव्हा मान्सून दाखल होईल, मान्सून दाखल झाल्यानंतर ना हा पेंट खरंच राहणार आहे का? 2 वर्षाचे जे हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं, या 2 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 50 लाख रुपये जे महानगरपालिकेने लावलेले आहेत, ह्या 50 लाख रुपयाची खरंच गरज होती का? शहरामध्ये बघायला गेलं तर खूप प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. जसं रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. शहराच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता जी वाहनं उभी असतात, पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. मीरा भाईंदर शहरामध्येच नव्हे तर प्रत्येक शहरामध्ये असे अनेक प्रॉब्लेम असतात ज्याच्यावरती महानगरपालिका योग्यतेने काम करताना आपल्याला प्रत्येक वेळी दिसत नाही. तर त्या कामांसाठी ह्या पैशांचा उपयोग नक्कीच झाला असता. वृक्ष सुशोभीकरणासाठी हे 50 लाख रुपये वापरण्याची काय गरज होती? हा सामान्य जनतेचा प्रश्न मला महानगरपालिकेला विचारायचा आहे. तर आता तुम्ही इथे बघितलं की हा जो कलर लावलेला आहे ह्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. पण महानगरपालिका याच्यावरती काय बोलते? याचा वृक्षांना टेक्निकली किती फायदा होणार आहे, याचा सामान्य जनतेला किती फायदा होणार आहे, की याचा फक्त कॉन्ट्रॅक्टदारांना फायदा होणार आहे, हे महानगरपालिकेला विचारल्यानंतर मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेन. त्यासाठी पाहत राहा आणि संपर्कात राहा भाईंदर संवाद.